नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज आपण चालू आहेत कामशेतला. वाजल्याच रात्रीचे 12. कारण कामशेतला जाताना आपल्याला रस्त्यात सातगावची यात्रा भेटते ना, तर तिथे ट्रॅफिक भेटते आणि घाटात पण थोडी ट्रॅफिक भेटते, म्हणून लवकर निघालो आहे. एक न तुम्हाला दाखवतो, फोटो वाटत असेल. हे बघा, वाजल्याच रात्रीचे 12 आहे ना. हे बघा, बाहेर पूर्ण काळोख आहे आणि हा बघा, हा रोशन आहे. हा पाणी भरते तिथं. पाणी लागेल ना पियाला, त्यासाठी पाणी पाणी भरून घेत आहे. तर आज बनवूया मस्त की व्हिडिओ आपण. काय आला म्हणून माहिती आहे काय? आपण आलो आता डिझेल पंपावर शाबादला. तर डिझेल भरला, त्या रोशनला लागली हागाला. आयला इथून पॉयनरशी शाबादला पण याला हागायला लागली. आता काय बोलणार, जाऊ दे, त्याला येऊ दे त्याला. आता लागलो भावानं एकदा जुना घाट चढाला. सावकाश जाऊ आपण, काय घाई नाही. फक्त काय एक्सप्रेस हायवेला आपल्या ट्रॅफिक नको लागू दे, एवढाच. जुना घाट तर खालीच आहे, ट्रॅफिक तर आहे ना जुन्या घाटामध्ये. एक कारवाले होते येतात. रस्ता पण चांगला आहे जुन्या घाटातला, काय खड्डे बिड्डे काय नाही, पुरा प्लेन रोड आहे. मग आलो शिंगरोबा मंदिराजवळ. देवाच्या पाया पडलो. बाबा ट्रॅफिक नको भेटू दे आणि गाडी घाटातनं आरामात जाऊ दे, काय गरम बिरम नको होऊ दे. जय शिंगरोबा देवा. पुढे आलो तर या बापाचा गिअर फसलेला. हा बघा, निघाला त्याचा गिअर, पण मेन टप्प्याजवळ त्यांनी गिअर फसवला होता. नशीब त्याचे चांगले, नाही ब्रेक लागले असते ना तर गेली असती खाली गाडी. मग आलो एक्सप्रेस हायवेच्या ब्रिजवरती. ही खोपोलीची लायटिंग मुंबईसारखी बघा चमकते. मग खाली उतरता बघते तर ये आणि घेतली होती पप्पी. हे बघा, काचा बिचा फोडून मोकळा झालता. आणि लागलो एक्सप्रेस हायवेला तर ही ट्रॅफिक बोल झाला. लागली पनवती बोलो, आता जा. आपण काय आता टायमात पोचणार नाही आणि गाडी काय आपली खाली होणार नाही. आता बोलो वाट लागणार आपली, बोलो जा. मारणाची ट्रॅफिक. मग काय भेटला आम्हाला ज्ञानवाला. बघा, 4 इंडिकेटर लावून चाललाय आपला राईट साईडनी. सावकाश तो तरी काय कराल त्या ट्रॅफिकमध्ये. एवढी ट्रॅफिक होती की हिसाबाच्या पलीकडं. कधी बाबा लाईन चालू होईल काय माहिती. तरी लेफ्टलाच ठेवली होती मी गाडी. मग हळूहळू झाली बाबा चालू. तरी बोललो ट्रॅफिक काय बघते तर हा बघा, हा कंटेनरवाला बंद पडला आहे.
आणि तो पण भेटावा तो माझ्याच लाईनला लेफ्टला. आता मला परत मधल्या लाईनमध्ये घ्यायला लागेल गाडी. अरे टोचनवाला पण आला नाही त्याला गाडी काढायला. थोडा पुढं गेलो तर हा मधल्या लाईन मधला परत एक कंटेनर बंद पडलेला. आयला बोला आज ह्या कंटेनरवाल्याने वाटच लावली ट्रॅफिकची. एक इकडं बंद पडते एक तिकडं बंद पडते. गेलो बाबा लेफ्टने सावकाश सावकाश पुढं. मग घेतला बाबा या कंटेनरवाल्याला बाजूला. बोललो कंटेनरच्या मागं राहायचं नाही. चला बाबा आता राईट मारा आणि चला आता रोड पुरा खाली आहे आपल्यासाठी. आणि मग काय हा दुश्मन दिसला टोचनवाला. हा एकदा आपला गाड्या लागला ना की 3-4 हजाराला बांबू लागलाच. मग पुढं आलो तर आपला ज्ञानवाला लागलेला लेफ्ट साईडला. गाडी गरम झाली, थंड व्हायला थांबलेला तो तिथं. येताना तो 4 इंडिकेटर लावून चालता. मग शिरलो एकदा बघद्यात बाबा आता पुरा रोड खाली भेटला आपल्याला. चाललो मग सणासन सणासन. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आपण रात्री निघालो होतो 12 वाजता. आता आपण पोचलेलो आहोत. सकाळचे वाजले 5:15ला आपण कामशेतला पोचलेलो. घाटात भरपूर ट्रॅफिक भेटली. आता हे बघा आपण पोचलेलो कामशेतला. गाडी खाली व्हायला लागले. ही बघा गाडी आता खाली होते. आणि हे आपल्या पाठीमागे आहे ना, हे पूर्ण हे आहे आपला पोल्ट्री फार्म ना. हे बघा पोल्ट्री, जाम मोठी पोल्ट्री आहे. बरोबर हे बघा किती मोठी शेड आहे. हे बघा इकडे पण शेड आहे. हे बघा या बाजूला आपण टायमात पोचलो. गाडी आपली होते खाली 6:05 वाजले सकाळची. थंडी पण भरपूर आहे. हा इकडं जबरदस्त थंडी पडली कामशेतला. म्हणजे लोणावळा, एकविरा, कामशेत फुल थंडी आहे. या मंडळी चहा प्यायला.